वारी करता निघाणारी सगळेच आबालवृद्ध वारकरी आतापर्यंत तुम्ही बघितलेत, पण वारी करता आहे का खारुताईनं निघावं? भगवंतावरचं प्रेम किंवा काहीतरी मागचं संचित म्हणा ना, की त्या वाटेवरती यावंसं वाटणं. आणि ही खारुताई आत्ता कुठून आलेली आहेत आपण बघूयात. तुम्ही कुठून आलात? आळंदी देवाची. आता तुम्ही पाळलेलं आहे का हे? ही झाडावून पडली तेवढे इंजर्ड झाली ती, मग तिला आम्ही सांभाळली. अच्छा, म्हणजे पूर्णतः पाळीव झाली म्हणून तो आम्ही सगळे बघतो, तिला बिस्किट काजू बदाम वगैरे ती खाते. अरे वा, कितवी वारी? वा, खारुताईची कितवी? पहिली आहे ना, आमची 7वी. अच्छा, तुमचा वारीचा अनुभव? एक नंबर, छान आनंद वाटतो येऊन. हो. घरी कोण कोण असतं? आई वडील, बायको, पोर. अच्छा, खारुताईचं कोण घरी? खारुताई आमचं आहे, आमच्याच घरी. तीच आमचं घरातला एक सदस्य व्हावं, एखादा प्राणी पाळीव व्हावा आणि भगवंताच्या भजनी लागावा, याच्यासारखं पुण्य किंवा परमार्थ तरी काय असावा. माहिती नाही पुढच्या जन्मी आम्ही कोण असू काय असू, पण भगवंताजवळ एवढंच मागणं आहे की देवा असं काहीतरी दान पदरात टाक की तुझ्या नामाचा वेध लागेल. अर्थात खारुताईची पहिली वारी आणि जेजुरीपर्यंत ती आली आहे, ती एका जागी अजिबात थांबत नाहीये. आता म्हणजे रात्रीचं ती कुठे असते, जात नाही कुठे? अच्छा, आणि मग दिवसभर बुक वगैरे? आमचे जे बॅग आहे त्या बॅगेत ती झोपते. बाहेर काढतो. अच्छा, बॅगेतून. क्या बात आहे, स्वतंत्र बिछाना स्पेशल खारुताईसाठी आणि तिची विशेष सोय. आमच्या सगळ्यांच्या खूप सदिच्छा की पंढरीची त्या खारुताईची वारी अगदी यशस्वी हो. आणि अर्थात त्यांना सांभाळणारी सगळीच ही मंडळी. अर्थात बोला सदानंदाचा.